अतिशय चांगलं वातावरण तुम्हाला येणाऱ्या या खरतर प्रत्येक रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। पहिला चेंडू टाकत असताना विजय पवार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय। यस, कर्जतचा हा खेळाडू आहे जो खरं तर आपण पाहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये महेंद्र थोरवे प्रतिष्ठान कर्जत संघाचा आमदार महेंद्र थोरवे प्रतिष्ठान कर्जत संघाचा कॅप्टन होता। असा एक अष्टपैलू खेळाडू यावेळेस विजय पवार बॉलिंग मार्कमध्ये समोर आपण पाहता, ज्याने खरं तर आपण पाहिलाय अक्षरशः माथेरानचं क्रिकेट गाजवलं असा दमदार खेळाडू अजय भस्मा। पहिला बॉल कॉपीबुक स्टाईलने कव्हरच्या दिशेने खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे चालला, एका टप्प्यामध्ये चेंडू उचललाय, फेकलाय, सेकंडची रन मात्र कंप्लीट, 2 धावा आल्या। बघा सुरुवात दमदार करत असताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या। रनिंग बिटवीन विकेटमध्ये आपण जर पाहिलं तर अजय भस्माला कोणी थांबू शकत नाही, कारण आपण पाहिलं अगदी चांगला फिट खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली योगदान त्याचं राहिल्या क्रिकेटमध्ये असा हा खेळाडू। तो मात्र स्ट्रायकिंग एंडला विजयच्या अगेन्स्ट आक्रमण करत असताना नेक्स्ट डिलिव्हरी नो बॉल कॉल। यस, अंपायरचा इशाराला नो बॉल, आय थिंक ओव्हर स्टेपिंग आणि +1 म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतील, बोनसच्या धावा असतील। या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या खरतर संघ आहे त्या ठिकाणी साई कोटबी या टीमला 1+1 अशा बोनसच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। चांगलं आयोजन, चांगलं नियोजन। फ्लड लाईटमध्ये आपण सध्या आहोत। रायगड ग्रामीणमध्ये आपण अनेक स्पर्धा पाहिल्यात, परंतु या संपूर्ण स्पर्धांमधील अग्रनामांकित स्पर्धा जर कोणती असेल तर खऱ्या अर्थानं पेन पूर्व विभागातील आपण पाहता मैत्री चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व, ज्यावर आहे संपूर्ण विभागाला गर्व अशी ही स्पर्धा। यावेळेला अगदी आपण पहिला स्लॉग हिट करायचा होता, बरोबर लेंथ बॉल टाकत असताना विजयला पाहिलं। विजयची बॉडी लँग्वेज बघा किती चांगली आहे, त्याची ध्येयष्टी उंच देहबोलीचा हा खेळाडू आणि तितकाच चांगला वेगवान गोलंदाज आणि तेवढाच चांगला आक्रमक फलंदाज म्हणून त्याची भूमिका सातत्याने आपण पाहिली। आता याही मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळा इम्पॅक्टला या स्पर्धेमध्ये टाकावा लागेल। प्रत्येक संघामध्ये 2 आयकॉन, एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली। पुन्हा एकदा वन्स अगेन नो बॉल कॉल, क्या बात आहे। अजीम अमदुले आमचे भिवंडीचे ऑफिशियल पंच, त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळालं। कधी कधी आपण पाहताय जेव्हा आपण बॉल रिलीज करताय तेव्हा तुमचा रनअप थोडासा 19-20 झाला की त्या ठिकाणी बऱ्याच मिस्टेक व्हायला पाहायला मिळतात आणि तेच घडलं। रनवेमध्ये थोडासा बिघाड झाला आणि त्यानंतर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। रिटर्न क्रीजच्या अगदी बाहेर बॉल पाय टाकत असताना हा खेळाडू पंचांनी सांगितलं अजून एकदा नो बॉल आणि इथे देखील आपण पाहिलं सिंगल रन आली या बॉल होती, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील। आमचे ऑफिशियल स्कोरर या विभागामध्ये आम्ही सातत्याने जेव्हा समालोचन केलं तेव्हा आमचे नागळे काका यांना आपण पाहत आहे, क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि नेहमी ॲज अ स्कोरर म्हणून त्यांची चांगली भूमिका राहिली। नो बॉल वन्स अगेन, या ओव्हरमध्ये दुसरा नो बॉल, त्यामुळे पुढचा फ्रीड बॉल असेल। उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल फ्रीड आणि समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला असतील अजय भस्मा। अजय भस्मा हा खेळाडू स्ट्राइक एंडला फ्रीड बॉल। या वेळेला आपण पाहता फुल लेंथ डिलिव्हरी, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे आपण पाहत आहे हा डॉट बॉल विजय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाला। चांगला खेळाडू, कर्जत परिसरातील हा खेळाडू आहे, ज्याला आपण खरं आपण पाहिला अंडर युवा रायगड संघामध्ये खेळताना देखील पाहिलं। रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये युवा ठाणे संघाच्या अगेन्स्ट युवा रायगड संघाचं नेतृत्व या खेळाडूने केलं। त्याचबरोबर आपण पाहिलं, मी मगाशी उल्लेख केला, खरं आमदार महेंद्र थोरवे प्रतिष्ठान कर्जत संघाचा कॅप्टन म्हणून त्याने भूमिका साकारली। असा एक दमदार खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आणि समोर आपण पाहत आहे एका बाजूने विचुंबे देवस संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अजय भस्माला थांबवलंय। इथे लाऊड ऑफिस झाली आहे, तेच सरळ बॉल होता, फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू पाहायला मिळाला। उजव्याच्या बाहेर जाणारा हा बॉल आणि इथे आपण पाहिला बॅटन चेंडूचा कोणताच संपर्क नव्हता, डॉट बॉल पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला। चांगलं कमबॅक, पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट ज्या संघाला मिळेल तो संघ नक्कीच फ्रंटफुटला राहील या मॅचमध्ये, त्यामुळे सुरुवात धमाकेदार करावी लागेल। इथे देखील कॉपीबुक स्टाईलने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं, बॉल मागे चालला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी, सेकंडचा कॉल। बघा विकेटचा आपण थोडा अभ्यास केला तर लॉंग विकेट आहे, त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज फलंदाजार राहील या विकेटवरती। प्रचंड तुम्हाला व्हेरिएशन बॉलिंगमध्ये दाखवावं लागेल। पहिला सामना आजच्या रात्रीमधला या स्पर्धेमधला दमदार असं आयोजन। आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहता आमचे सिनियर समालोचक उत्तम निवेदक आदरणीय दशरथजी येरुणकर, अमोलजी येरुणकर, आमचे सिनियर समालोचक वामनजी दरोडा आणि त्याचबरोबर आमचे मित्र केतन पाटील। स्लॉग हिट करताना चांगला टायमिंग बघा,
प्रचंड एफर्ट्स लावले फिल्डरने, पण त्यांना झेल पकडता आलेला नाही आहे, परंतु कौतुक करावं लागेल त्यांच्या प्रयत्नांचं. बघा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि तेव्हा तुमचे 12वे खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जातील आणि बरोबर 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला आहे आणि या 25 मिनिटामध्ये तुम्हाला हे पहिलं सत्र समाप्त करावं लागेल आणि यानंतर दुसरा सामना असेल श्रीकृपा कुरमुरली विपक्ष नवयुग पाबळ. दोन्ही संघाने रेडी राहा. इथे बघा कोणत्याही प्रकारचा आम्ही टाईमपास कोणत्याही संघाला करून देणार नाही आहोत आजच्या रात्रीमध्ये, कारण आज 12 संघ आहेत. मी मगाशी उल्लेख केला ऑलरेडी शेड्यूल थोडासा डिले झाला आहे, पण इथून आपल्याला वेळा महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे प्रत्येक संघांना विनंती राहील आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्डवरती आल्या बिनबाद 10. अजय बसमा आयकॉन एका बाजूने आपण पाहता, विजय पवार आयकॉन खेळाडू कर्जत विभागाचा. सेकंड ओव्हरसाठी आता इथे आपण पाहता साई कोडबी संघाचा पुढचा गोलंदाज, फ्रेश गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. करण्यात आलं ब्रॉडकास्टिंग बाय 24 इव्हेंट्स. 3 लाख सबस्क्रायबर ज्या खरं चॅनलने पूर्ण केलं आणि आज आपण पाहिला अल्पावधीमध्ये प्रसिद्धीमध्ये येणारं हे चॅनल. संदेश पाटील अँड कंपनी, कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर, त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळेल. बघा दोन्ही एंडने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, परंतु वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. तिसरा सामना देखील आपण आजच्या रात्रीमध्ये पाहणार आहात. त्या ठिकाणी योगेश दिबेकर 11 बापूजी सावरसई आणि एका बाजूने स्वर्गीय दत्ता पाटील 11 जावळी. चौथा सामना असेल सम्राट नाणेगाव विपक्ष कोंडाई 11 सापोली पिंपळगाव. पाचवा सामना असेल श्री साई कामारली विपक्ष गावदेवी आंबेगर आणि सहावा सामना असेल दादू 11 मालदेव विपक्ष तिलोरे. म्हणजे या विभागातील, या पंचकृषीतील पेन पूर्व विभागातील संघ तुम्हाला आज खऱ्या अर्थाने इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आला आहे सेकंड ओव्हरसाठी वैभव थेरा करतर खेळाडू. चला स्पीडअप करा प्लीज. मैत्री ग्रुप खरंतर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. सर्व मित्रांची खरंतर एकजूट, एक साथ मित्रांचे असं म्हणतात आणि नक्कीच यावेळेला ऑन साईडला पूल करत असताना बॉल फिरून मारलाय. स्क्वेअर लेग मध्ये नोमॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. आजच्या रात्रीमधला पहिला मोठा फटका, 4 धावा, चौकार. आल्या आणि एक मोठा फटका आजच्या रात्रीमधला पहिला फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी अजय बसमाच्या बरोबर असणारा किरण खाकर यस त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साइडला वाडी श्लॉंगांच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर. आजच्या रात्रीमधला पहिला मोठा षटकार पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून. 6 धावा, षटकार. बॉल मागे आला आणि काय अजय बसमा धावला, क्या बात आहे. बघा खरं तर पहिल्या रनसाठी प्रचंड वेगाने आला. खरं तर दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी गाडेश्वरच्या कुशीमध्ये जेव्हा स्पर्धा होते आमदार चषक प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावाने वाघाची वाडी, त्या स्पर्धेमध्ये सातत्याने समालोचन केलं आणि जवळजवळ 48 संघ हे आपल्या आदिवासी समाजाच्या आम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिले आणि 3 तासाचा अंतर जो खरं तर वाघाची वाडी ते माथेरान डोंगर चढून चढून येऊन मात्र हे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये नेहमी सहभागी होत असतात आणि आज त्याच गावचा खेळाडू अजय बसमा पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने कव्हर्सला क्लिअर केलंय. बॉल मागे चाललाय डीप कव्हर पॉइंटला, सीमा पार. इथे मात्र आला अजयच्या माध्यमातून हा सणसणीत चौकार. फटक्यावरती आल्या आणि संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे तब्बल 25 विदाउट लॉस. 25 धावा धावफलकावरती. आज अविनाश वाघ देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. वाघाची वाडी संघाचा आणखीन एक स्टार खेळाडू, तोही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल.
यावेळेला टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर खेळले. खरं तर ड्राईव्ह करायचा होता बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये, परंतु प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग वेगाने बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गमध्ये वैभव थेर यांना आपण पाहत आहे, जो गोलंदाज आहे या ठिकाणी जिनियस ग्रुप वाकरू या संघाचा खेळाडू. सेकंड ओव्हरमध्ये आलाय. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली आपण पाहत आहे. तब्बल 25 बिनबाद 25 अशी धावसंख्या धाव फलकावरती. राऊंड द टर्म्स अगदी आपण पाहिला यॉर्क टाकायचा होता आणि इथे विकेट किपर विजयने थ्रो केला वेगाने. मागे बॅकअपसाठी खेळाडू आले. चांगलं कमबॅक. एकच रन या बॉलवरती राहील. विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या त्या ठिकाणी आपण पाहत आहे वाकरू संघाला, कारण पहिला ब्रेक थ्रू मिळाला तर तुम्हाला नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकता येईल. परंतु एका बाजूने आपण पाहिला बिनबाद चांगली भागीदारी पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे तब्बल 26 धावा. 26 धावसंख्या धाव फलकावरती. आजची पहिली रात्र मैत्री चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमाताई पाटील, त्यांच्या बरोबरीने मंगेशभाई दळवी, भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड उपाध्यक्ष, संस्थापक मावळ प्रतिष्ठान अध्यक्ष, त्यांना आपण पाहता स्पर्धेचा आनंद घेत असताना या विभागातील सर्व आमचे पदाधिकारी, त्या सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच आपण थोड्या वेळानंतर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूया. गेस्ट इज गॉड असं म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीचं आपण जतन करणार आहोत. आलेला पाहुणा हा देवा समान असं म्हटलं जातं आणि मंचावरती आलेले प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आम्ही मैत्री ग्रुपच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. खरं तर हे 6वं पर्व या स्पर्धेचं आहे. आम्ही डे स्पर्धा पाहिल्या. याच्या अगोदर परंतु यंदा एक वेगळा फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये तालुका वाईज पोल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या तालुका वाईज पोलमध्ये आपण जर पाहिलं तर असं म्हणतात या खरं तर महाराष्ट्र राज्यातील सातारा तालुक्याचा एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्या विभागातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. या दरम्यान भातान नगरीचे आदरणीय अमोल ठाकूर आणि त्याचबरोबरने रुपेशी पाटील उपसरपंच आष्टे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. भातांचे आदरणीय अमोलजी ठाकूर आणि उपसरपंच आष्टे रुपेशी पाटील यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. कसळखंड कद ग्रामपंचायत रुपेशी पाटील उपसरपंच आहेत, त्यांनाही विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सेकंड स्पेलमध्ये आलाय आता विजय. यावेळेला ॲडजस्टेबल स्ट्रोक, थोडासा अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. ऑन साईडला बॉलला टर्न केला फक्त. सेकंडचा कॉल आणि काय धावला अजय बसमा पुन्हा एकदा. मी मगाशी उल्लेख केला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अजयला तोड नाही आहे. चांगला खेळाडू, प्रचंड फ्लेक्झिबल आहे आणि रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये त्याला आपण पाहिला बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड मिळाला. त्याला खरं तर बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड मिळाला होता आणि चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मिथ 11चे सर्व आपण पाहतो या ठिकाणी नशीब शेठ भोईर यांचं देखील आगमन काही क्षणातच या ठिकाणी होईल. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेला ऑन साईडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सबर. अजय बसमाच्या माध्यमातून हा धमाका. इट्स अ मॅक्झिमम षटकार. मिळाला बघा, प्रत्येक बॉलमध्ये तो धावा घेतोय. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलने स्कोर कार्ड हलतं ठेवणं गरजेचं. बघा सेन्सेबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा लेग लान्सचा प्रयत्न झाला. बॉल मागे शॉर्ट फाइंडिंगला फील्ड झाला. दरम्यान 1 रन मात्र या बॉलवरती आली आणि डावाला पुढे घेऊन चालला हा खेळाडू. माथेरान संघाचा आम्ही खेळ अनेक वेळा पाहिला. खरं तर भरपूर चांगला खेळ या संघाने केलाय आणि त्या टीममधला एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून अजय बसमाची निवड आपण पाहिली प्रत्येक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाली. आणि आज आपण पाहिलं ॲज अ आयकॉन म्हणून साई कोडबी या संघाकडून तो खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. विजय पवारचं षटक. धावसंख्या आपण पाहिली धावफलकामध्ये पहिलं सत्र बॅटिंग आली आहे त्या ठिकाणी साई कोडबी संघाच्या वाट्याला. 35 धावा या धावफलकावरती आहेत. 35 विदाऊट लॉस अशी ही धावसंख्या आपण त्या ठिकाणी पाहत आहे. 35 रन त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू, त्याचंही विशेष कौतुक करायचं किरण खारकर हा खेळाडू. किरण खाकर हा खेळाडू त्याच्या बरोबरीने स्ट्रायकिंगला आता आलाय. विजयचं हे षटक बघा, आपण जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. बघा या षटकानंतर दोन्ही 12वे खेळाडू पण रेडी राहा. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. बॅकफुटला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चला, शॉट बॅकवर्ड पॉईंटला फील्ड झालाय. चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा.
गॅपमध्ये जर का हा फटका असता तर कदाचित इथे आपण पाहिलं एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता, परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या मैदानाची आउटफील्ड चांगली आहे आणि याचं कळतं या क्रीडांगणाचं डायमेन्शन आपण जर पाहिलं आताच्या घडीला तर लॉंग बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला इथे जर का एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर ताकद प्लस टायमिंग या दोन्ही गोष्टींचा वापर तुम्हाला शॉट सिलेक्शनमध्ये करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला मोठा फटका इथे एक्झिक्यूट करता येईल. इथे बघा एक आगळावेगळा फटका खेळायचा होता. बघा व्यासपीठासमोर मंचासमोर आमचे जे प्रेक्षक मायबाप उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडे आपण बाजूला उभे राहा प्लीज. पाहुण्यांना देखील सामन्याचा आनंद घेऊन द्या. थोडे आपण बाजूला राहा आणि बाउंड्रीपासून किमान 2 फूट अंतर सोडा. जे प्रेक्षक उभे आहेत अगदी बाउंड्रीच्या दिशेने त्यांना विनंती किमान 2 फूट अंतर मागे राहा. जर यावेळेला हा फटका फसलाय की काय उंची घेतली आणि इथे आपण पाहत आहे एक ना धड भाराभर चिंध्या असं म्हणावं लागेल, कारण दोघांनी प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यावरून बॉल हातातून निसटला आणि निघाला सीमारेषा पार. शेवट गोड झाला या षटकाचा. आलाय षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई कोडबी संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती 43 बिनबाद 43. चला ड्रिंक्स ब्रेक. आपण पाहत आहे रायगड टेनिस क्रिकेट नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातला सध्याच्या घडीचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू, ज्याला खरं तर रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये सीझन 5व्या पर्वामध्ये आपल्या स्वप्नातील पहिली 4 व्हीलर मिळाली असा दमदार खेळाडू पनवेल तालुक्यातील देवत गावचा मयूर वाघमारे यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण या मंचावरती आपलं स्वागत. मी उल्लेख केला अजय भस्माचा. खरं तर मयूरच्याच संघामध्ये हा खेळाडू होता रायगड प्रीमियर लीगमध्ये आणि मयूर वाघमारेला 4 व्हीलर मिळाली, अजयला बाईक मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये. अजय भस्मा हा खेळाडू दमदार आपण पाहिला खेळाच्या माध्यमातून 43 धाव फलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यस मैत्री ग्रुपचे सर्व सभासद त्यांना आपण सन्मानपूर्वक इकडे घेऊया मयूर वाघमारे यांना. बघा इनिंग संपण्या अगोदर पुढच्या सामन्यासाठी श्रीकृपा कुरमुरली आणि एका बाजूने नवयुग पाबळ दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावर रिपोर्टिंग करा. बघा मंडप डेकोरेटर्स टॉवर्स ऑफ झालेले आहेत. बघा विद्युत मनोरे त्या ठिकाणी चालू करा. आपण थोडासा पंच खेळ थांबा. मंडप डेकोरेटर्स फ्लड लाईटमध्ये आपण सध्या आहोत आणि या स्पर्धेचा आनंद घेतोय. पेनपूर्व विभागामध्ये आपण पाहता सध्या मैत्री चषकाचं दमदार आयोजन आणि आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सिनियर समालोचक आणि उत्तम निवेदक दशरथजी एरुणकर, त्यांच्या बरोबरीने आपण पाहता अमोलजी एरुणकर, वामनजी दरोडा सर, केतन पाटील आणि त्याचबरोबर मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं करतो हार्दिक असं स्वागत. थोडासा खेळ थांबा. टॉवर्स ऑन करू द्या आपण प्लीज. आज 12 संघ आहेत आणि मयूर वाघमारे यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. येस दसराजी एरणकर आणि एका बाजूने आमचे अमोलजी एरणकर साहेब. तर मयूर वाघमारे यांचे ते आगमन खरं तर आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला त्याने सुरुवात केली. त्यांचा एंगेजमेंट देखील संपन्न झाला. त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि दमदार खेळाडू नुकताच पेंदर नाईट स्पर्धेमध्ये लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. असा एक दमदार युवा जिगरबाज खेळाडू या ठिकाणी मयूर वाघमारे यांच्या ठिकाणी आगमन होताना आपण पाहत आहे. खरं तर चांगली संकल्पना. प्रत्येक संघांमध्ये 2 आयकॉन आहेत त्यामुळे वेगळी मजा येईल आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये. चांगलं असं खरं तर तुम्हाला आयोजन नियोजन पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरनंतर 4थ्या षटकामध्ये गोलंदाज झाला आहे सिद्धेश इंदुलकर हा खेळाडू. तुम्हाला विकेट घ्यावा लागेल. ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या खरं तर जिनियस ग्रुप वाकरूळ या संघाला. विकेट जर मिळाला तर नक्कीच तुम्हाला प्रेशर टाकता येईल. मयूर वाघमारेचं आगमन एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू ज्याच्या भोवती खरं तर आपण पाहिलं ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं बलय राहिलं आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू 5व्या पर्वाचा. आणि इथे आपण पाहिलाय शॉर्ट ऑफ प्लेन बॉलवरती रोहित शर्मा स्टाईलने पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल अँड डिलाइटफुल षटकार. हरेशजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत बेलवड्याचे सरपंच. यस आपलं वेलकम स्वागत. चला राहुल उघडा विरानी यांच्याकडून 100 रुपये आलेत. किरणने षटकार मारला तर यस हे मोटिवेशन आहे. ती कौतुकाची थाप आहे आपल्या खेळाडूंवरती.
तर मयूर वाघमारेचं आगमन आपण जाताना पाहिलं. खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये 4 व्हीलर पटकवणारा खेळाडू. स्विच इट करायचा होता. हा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सध्याच्या घडी आपण पाहिलं अनेक नवनवीन फटके आपण पाहता क्रिकेटमध्ये. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. त्यामधला आणखीन एक आक्रमक स्ट्रोक. परंतु या फटक्याला आपण नेहमी म्हणतो लगी तो आबाद नाही तो बरबाद. आणि इथे हा बॉल चांगला टाकत असताना गोलंदाज आपण पाहिलं सिद्धेश इंदुरकर हा खेळाडू चौथ्या ओव्हरमध्ये स्टेप आउट झाले. कॉपीबुक स्टाईलनं क्या बात आहे. इनसाइड आउट कमालीचा हा फटका. नेत्रदीपक टायमिंग अजय भस्माचं आपण पाहिलं आणि कव्हरच्या बाहेर बॉल एका टप्प्याने चाललाय. वन बाउन्स इनटू द फॅन सीमा पार चौकार. फिफ्टी 53 धाबा आपण पाहताय. साई कोडबी संघाच्या धाव फलकावरती लागताना इथे शफल झाले होते. तेच सरळ बॉल आणि इथे आपण पाहता हा डॉट. आमचे मंडप डेकोरेटर्स रामदास जाधव सर या आपण मंचाशी संपर्क साधा. रामदासजी जाधव मंडप डेकोरेटर्स व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. बघा डॉट बॉल पाहायला मिळाला. अजय बसमाला मात्र थांबवलं मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाज सिद्धेश इंदुलकरने 53 धावा धाव फलकावरती. 53 धावा धाव फलकावरती पण लागताना पाहत आहे. स्टेप आउट झाले. यावेळेला देखील थ्रू द कव्हर्स केले. डोक्यावरून बॉल चालला लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पार. इट्स अ फ्लायटी अँड मायटी 6 धावा षटकार. धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. अजय आक्रमक झालाय. अनस्टॉपेबल इनिंग तो मैदानामध्ये साकारतोय. चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. षटकार लगावला आणि त्याची वैयक्तिक इनिंग आपण जर पाहिली या मॅचमध्ये 18 चेंडू आणि 37 या धावसंख्येवरती खेळतो. 37 जबरदस्त फलंदाजी करताना आयकॉन खेळाडू अजय बसमा. फुलटॉस बॉल पुढे आले होते. फक्त दिशा दिली. ऑन साईडला बॉलला टर्न केला. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय आणि अगदी सहज गती आपण पाहता सिंगल घेत असताना. आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जसं धावतो तशा पद्धतीने ही रन त्याने घेतले आणि 1 रनच्या मदतीने चौथ्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 60. क्या बात आहे. 15च्या सरासरीने 60 धावा आल्या. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. बघा शॉर्ट टीम मीटिंग. टीम हडल आपण जास्त घेऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्या. विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या जिनियस ग्रुप वाकरू या संघाला. बघा नेक्स्ट मॅच श्रीकृपा कुरमुरली आणि एका बाजूने नवयुग पाबळ. दोन्ही संघांचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आणि जर का एखादा संघाने उशिरा आला आणि पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा पडला तर प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. लक्ष असू द्या. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. आणि एखादा कॅप्टन आला आणि समोरचा कॅप्टन आला नाही तर मात्र टॉस विन उपस्थित कॅप्टनला दिलं. यस आगमन झालं संघ नायकाचं. लास्ट ओव्हर शेवटचा षटक आपण पाहत आहे. अजय बसमाने लागोपाठ 2 षटकार मारले. 200 रुपये. देवजी खाकर विरानी. क्या बात आहे. बघा करता निसर्गरम्य हे ठिकाण आहे. विरानी डोंगर माथ्यावरती आणि विरानी गावचे देवजी खाकर यांच्याकडून हे पारितोषिक आलं. अजय बसमाने 2 षटकार मारले तर 200 रुपये. हे प्रेम आहे या खेळाडूंवरती. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय किरण वाघमारे. शफल झाले आणि इथे धमाका. छोटा पॅक बड़ा धमाका मिला मौका और जड़ा छक्का. अजय बसमा ही इज ऑन फायर. 6 धावा. बघा पहिल्याच मॅच मध्ये अजय आक्रमक झाला. अर्धशतक पूर्ण होईल का. 20 चेंडूमध्ये 44 या धावसंख्येवरती खेळतोय. जबरदस्त फलंदाजी. आयकॉन म्हणून भूमिका साकारतो. कमालीची फलंदाजी. बघा या डावामध्ये वामन सर सिंगल डबल देखील त्यांनी घेतले आणि आक्रमण देखील केलं. बॅकफुटला गेले. कट करण्याचा पर्यंत स्क्वेअर कट खेळायचं होतं. बॉल टप्पा पडला खाली राहिला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. रायगड ग्रामीण मधला एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खरं तर आम्ही आदिवासी समाजाच्या अनेक टुर्नामेंट पाहिल्या ज्यामध्ये कोंबलवाडीचा बदलापूरचा खेळाडू आपण पाहिला मोहन पारदी. त्यानंतर आमच्या कोरलवाडीतील देखील खेळाडू करणारा परिसरातील ते देखील तितकेच आक्रमक.
सफल झाले, दिशा दिली, बॉल मागे चाललाय फाईन लेगला, यावेळेला फाईन चौकार. 22 बॉल 48 वरती खेळतोय अजय बसमा हा खेळाडू. पहिल्याच मॅच मध्ये 50 कंप्लीट होईल का हा प्रश्न पडलाय. जबरदस्त फलंदाजी अजय बसमाकडून पाहिली. तो अजय बसमा हा खेळाडू अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 70 वरती पोहोचला बॅटिंग करणारा साई कोडबी संघ. जबरदस्त फलंदाजी बघा, पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी. एकदा जोरदार टाळ्या द्या दोन्ही खेळाडूंसाठी. पहिल्याच मॅचमध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिला सामना आणि पहिल्या मॅचमध्ये 70 धावांची नाबाद भागीदारी आता झाली आहे. या ठिकाणी अजय बसमा आणि त्याच्या बरोबरीने किरण खाकर या दोन खेळाडूंमध्ये अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आक्रमक जरा 2 धावा कंप्लीट करायच्या 50 साठी. यावेळेला हुक केला, बॉल फटका फसलाय आणि इथे आपण पाहताय नजर लागली अजय बसमाला. विकेट मिळालाय फिल्डिंग करा टीमला, परंतु जाता जाता 22 बॉल मध्ये 48 केला. एकदा जोरदार डाव द्या या माथेरानच्या खेळाडूसाठी अजय बसमासाठी. व्हॉट अ बॅटिंग. ते 22 बॉल 48 धावांची इनिंग साकारतो अजय बसमा. अफलातून फलंदाजी, टाळ्यांचा गजर होतो या खेळाडूसाठी आणि का होणार नाहीये. चांगली कामगिरी त्याने साकारली. बघा मैदानाकडे तिसऱ्या क्रमांकावरती चालला आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, वाघाची वाडी गावचा टायगर अविनाश वाघ मैदानाकडे आपण जाताना पाहताय. आणखीन एक दमदार खेळाडू. खरं तर स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये जो टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्या खरं स्पर्धेला म्हटलं जातं त्याही स्पर्धेमध्ये या खेळाडूने छाप सोडली होती. यूट्यूबला आपण जर गेला तर त्याच्या व्हिडिओ आहेत बघा, प्रचंड त्याला लाईक्स मिळाल्या, व्ह्यूज त्याच्या व्हिडिओ मिळाल्या. असा हा खेळाडू अविनाश वाघसाठी आपण पाहता अवे फ्रॉम द बॉडी. अजिम अब्दुल्ला सर सांगतात त्या ठिकाणी वाईट बॉल आहे. लाईन चेक केली, आधी टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला, रायझिंग डिलिव्हरी. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळाली, धावसंख्येमध्ये बदल 71. एक गडी बाद 71. अजूनही पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील आता काही चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या इनिंग नंतर आपण लगेच सन्मानाकडे वळूया. पाहुण्यांचा सन्मान इथे केला जाईल. स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला गोलंदाजाचा. अविनाशला फारसा इम्पॅक्ट टाकता आलेला नाहीये आणि अविनाश वाघने हा बॉल डॉट खेळत असताना त्याला आपण पाहिलं. काही क्षणात आपण पाहता मीत 11चे सर्वे सर्व आदरणीय नशीब शेठ भोईर जे अविनाश वाघचे खरं तर पुरस्कर्ते आहेत संघाचे, त्यांच्या ठिकाणी आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक कोली कोपरगावचे नशीब शेठ भोईर ऑन साईडला. हा फटका आपण पाहता ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मधला फिल्डर वेगाने आला, सेकंडसाठी निघाले, थ्रो अतिशय वेगवान झाला, फेकी सुंदर आणि कलेक्शन तितकंच चांगलं पाहायला मिळालं. विजय पवारच्या माध्यमातून रन आउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळेल फिल्डिंग करणाऱ्या जिनियस ग्रुप वाकरूल टीमला. पर्व 6वं पर्व आणि ज्यावर आहे तमाम खरं तर आपल्या पेनपूर्व विभागाला गर्व. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आल्या 2 खेळाडू बाद. 72 72 धावा म्हणजे येणाऱ्या 5 षटकामध्ये कराव्या लागतील. पुढच्या इनिंगमध्ये जिनियस ग्रुप वाकरूला तब्बल 73. त्या अगोदर टॉस करूया आपण जाऊया जिथे असतील आमचे आदरणीय दशरथजी एरणकर सर.
या पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा आल्या स्कोर कार्डवर. पहिल्या सत्र समाप्त झालं 72 आणि 73 धावांना प्रत्युत्तर देत असताना मात्र जिनियस वाकरूळ फाटा वाकरूळ यांची धावसंख्या पहिले षटक चालू असताना 6 धावसंख्या झाले विदाउट लॉस. P1चं पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अविनाश वाघ मात्र सरळ हा चेंडू लॉंग ऑफला खेळून काढलाय. सिंगल धावसंख्या प्राप्त केली जाते. सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. 73 धावांना उत्तर देत असताना 7. सुंदर असं नियोजन आयोजन या स्पर्धेची आपल्या पेन प्रभाग नव्हे तर तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये वाहवा का केली जाते हे जिवंत उदाहरण मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेट लाभ केलाय उडवलाय सरळ चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. हा येतो षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 13. थँक्यू डीजे. 13 धावसंख्या झाली. 13 मेरा 7. एका बाजूला ऐकून खेळाडू आपण पाहतोय विजय पवार ह्याला तर दुसऱ्या बाजूला सिद्ध शिंदुलकर. लाऊड अपील झाले. लाऊड अपील झाले. जोराची अपील आपण पाहतोय परंतु पंचाने नकार दिलाय. अजूनपर्यंत थोडं डिस्कशन होतोय दोन्ही पंचामध्ये जर आपण विचार केला सत्यतेने तर. पंचांचा निर्णय अजूनपर्यंत पेंडिंग आहे. जोपर्यंत पंचांचा निर्णय आमच्याकडे येत नाहीये तोपर्यंत यस विकेट मात्र प्राप्त केला जातो आणि पहिला विकेट की ज्याच्यावर भरोसा होता जिनियस वाकरूळ टीमचा मात्र तो भरोसा कुठेतरी तुटला जातोय आणि पहिला विकेट येतो तंबूच्या आसऱ्याला विजय पवार. बॅक टू डगआउट डीजे. समोर जे प्रेक्षक वर्ग आहे ना मित्रांनो तुम्ही खऱ्या अर्थानं आमचे मायबाप आहात. तुम्हाला विनंती आम्ही करू शकतोय की थोडे पाठीमागे या प्लीज. प्रेक्षक वर्ग तुम्ही आमचे मायबाप आहात आणि या स्पर्धेत ही स्पर्धा पाहण्याकरिता तुम्ही आतुरतेने या ठिकाणी आलात. तुम्हाला विनंती आमची असणार आहे की थोडे पाठीमागे या. ही एक बाद धावसंख्या झाले 73 धावांना उत्तर देत असताना 13 मेरा 7. परंतु काय एक विकेटची साथ मात्र कुठेतरी गमावतोय जिनियस वाकरूळ टीम आणि ऐकॉन फलंदाज बाद होतोय विजय पवार. वन डाऊनला फलंदाज नवीन फलंदाज आलाय वैभव थेर. वैभव थेर मात्र न्यू फलंदाज वन डाऊनला आलाय. 73 धावांचा पाठलाग चालू आहे आणि धाव संख्या होते ती टोटल 13. धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 73 धावांचा पाठलाग चालू आहे. चेंडू राहिलेत बाकी मित्रांनो 24 आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या जिनियस वाकरूळ टीमला. 59. हा रिव्हर्स अटेम्प्ट पाहिला सुजेटचा फटका पाहिला परंतु एक धाव मात्र मिळणार. एक धावणे धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 14 या अंकावर. 23 चेंडू आणि येणाऱ्या 23 चेंडूला धावा बनवायला लागतील 58. सुंदर चेंडू डॉट चेंडूची सांगता होते. थोडंसं दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजच्या दृष्टिकोनातून. दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज अजय बसमा माथेरन एक्सप्रेस. सुंदर चेंडू मात्र थोडासा शॉर्ट पाहायला डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट यस परंतु
गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या मध्ये चांगला ताळमेळ आहे. नक्कीच तिसरा पंतांची मांग खेले. बघूया काय होतंय मैदानामध्ये, आपण पाहणार आहोत. कारण 73 धावांचा पाठलाग चालू आहे. पहिलं सत्र ज्या वेळेला संपलं त्यावेळेला मात्र कुठेतरी अजयला आपण पाहिलं होतं 48 धावांवर विकेट देऊन तंबूच्या आसऱ्यात आला. परंतु काय योगदान दिलं खास करून साई कोटबे टीमसाठी अजय भस्माने. अजय भस्मा म्हटलं की मित्रांनो माथेरान एक्सप्रेस. यस, ह्या ठिकाणी थर्ड पंचांचा डिसिजन आमच्याकडे येतोय. आउट फलंदाज होतोय, रनआउट विकेट देऊन येतोय तंबू. चा जिवंत झरा अशा सन्माननीय निलिमाताई पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मैत्री ग्रुपच्या शिलेदारांना विनंती करतो की आपण सन्माननीय निलिमाताई पाटील यांचं ज्या ग्रंथातील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो तो ग्रंथ अर्थात भगवद्गीता, ती गीता देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करावं. त्याचप्रमाणे तुळशी विन ज्याचे घर ते तव जाणे अघोर, तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी अशा तुळशीचं रोप देऊन त्यांचे यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे. सन्माननीय निलिमाताई पाटील पुरुषाची समजली जाणारी सर्व क्षेत्र अर्थात स्त्रियांनी काबीज केलीत. स्त्रीसुद्धा कुठे कमी नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्माननीय निलिमाताई पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचाच्या माध्यमातून या मैत्री चषक 2025 आणि त्या स्पर्धेचे मुख्य संयोजक अर्थात मैत्री ग्रुप पेण पुरभाग यांच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालेला आहे. तदनंतर या स्पर्धेला सन्माननीय निलिमाताई पाटील या शुभेच्छा देत आहेत.
निलिमाताई पाटील. मैत्री जीवनातील सर्वोत्तम कला आहे. एक चांगला मित्र लाखो रुपयांच्या संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो. आणि इथे तर 18 मौल्यवान रत्न एकत्र येऊन त्यांनी हा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला है. धन्यवाद निलिमाताई पाटिल. दुनिया का सबसे हसीन तोहफा तो वक्त होता है, क्योंकि जब आप किसी को अपना वक्त देते हो तो आप अपनी ज़िंदगी का वो पल देते हो जो कभी लौट कर वापिस नहीं आता. ताई, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. या उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केलात. मैत्री ग्रुप पेण पुराभागाच्या वतीने आपल्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि आभार. सन्माननीय किरण पाटील पानेड, मुन्ना दळवी जे या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते, शैलेश पाटील, भगवान निंबाळकर, अनिल भाऊ खामकर, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मानपूर्वक या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. पियुष दिपके यांना देखील विनंती आहे की आपण मानपूर्वक या व्यासपीठावर या. विशेष कुठेतरी आता आपण चला पाहुण्यांचं खऱ्या अर्थानं फार कौतुक केलं आमच्या मैत्रीग्रुपच्या सर्व शिलेदारांचं, कारण त्यांनी काम तसं केलं मित्रांनो. केवळ मैत्री नव्हे तर मैत्रीच्या पलीकडचं नातं जर का पाहिलं तर प्रत्येक खेड्यावाड्यामध्ये जाऊन करोनाच्या पिरियडमध्ये आमच्या आदिवासी वाड्यामध्ये जाऊन प्रत्येकाच्या गरजेच्या लागणाऱ्या वस्तू मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. चला जाऊया मैदानाकडं. सुजीटचा फटका थोडासा मिस फटका पाहतोय आपण, फटका फसला जातोय कारण बॅटला चेंडू काही लागत नाही आहे. थोडंसं दडपण आलंय तर जिनियस वाकरूळ ह्या टीमवर. जर का आपण विचार केला चेंडू राहिलेत फक्त आणि फक्त 15 चेंडू आणि 52 धावा. समीकरण तसं जर पाहिलं तर फार मोठं समीकरण आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अविनाश वाघ, गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश वाघ याला आपण पाहतो. तर स्ट्राईकवरती फलंदाज आशिष इंदुलकर. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉडीला मात्र हा चेंडू टच होतोय. डॉट चेंडू पुन्हा पडला जातोय आणि दबाव मात्र फलंदाज यावर पाहतोय आपण ह्या मैदानामध्ये. 3 चेंडू लगातार डॉट मात्र ह्या ठिकाणी पाहतोय. ऐकून मला का घेतलं हे मात्र उदाहरण आपण पाहतोय ह्या वाघाच्या वाडी टीमचा. हा खेळाडू खेळत असताना नो बॉल, यस नो बॉल चा आवाज आमच्याकडे येतोय. बॅकवर्ड डीप फॉर्मला चेंडू जातोय. सिंगल +1 अशा 2 धावा काउंट केल्या जातील. या 2 धावेनं का होईना थोडंसं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु षटकार आणि चौकार मारावे लागतील. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट, परंतु या फ्री हिटचा फायदा घेणार का फलंदाज? स्ट्राईकवरती वैभव थेर. यस, वैभव थेर आयकॉन खेळाडू आहे, त्याला मात्र ह्या फ्रीडचा फायदा घ्यावा लागेल. पुढचा चेंडू 73 धावांचा पाठलाग करतात. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. वाडिश लॉंगनला चेंडू येतोय तोपर्यंत सिंगल, आणि सिंगलनं जास्त काही साई कोडबी टीमला फरक पडणार नाही आहे कारण धावांचं डोंगर आपण या ठिकाणी पाहतोय. जर का विचार केला तर आता चेंडू उरलेत टोटल 13 आणि 49 धावांची गरज. 13 चेंडू आणि 49 धावा. टार्गेट तसं फार मोठं दिसतो डोळ्यासमोर, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे का शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये कोण जिंकला कोण हारला. ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय, कव्हरला चेंडू जातोय परंतु धाव मात्र घेत नाहीये. आता मात्र 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. 12 चेंडू आणि 49 धावा. समीकरण फार मोठं डोळ्यासमोर येऊन ठेपलोय. करायचं तर काय करायचं, कारण जर का जिनियस वाकरू टीमने विचार केला तर फक्त 12 चेंडू आणि 49 धावा या बनवावे लागतील जिनियस वाकरू फाटा टीमला. याच्यानंतर होणारा सामना आपण तयार राहायचंय. खास करून या स्पर्धेसाठी जेपी पॅनलचे पंच अजिमजी अब्दुल्ले साहेब जे खास करून भिवंडीवरून या ठिकाणी आलेत. अमितजी डांगरे साहेब हे बदलापूरहून या ठिकाणी आलेत. प्रशांत सर हे अंबरनाथवरून या ठिकाणी आलेत. आणि ह्या स्पर्धेला समालोचक दशरथजी एरंकर सर, मी स्वतः वामन दरोडा, केतनजी पाटील, अमोलजी एरंकर सर आणि आमचे साथी समालोचक आज रातभर आपल्यासोबत यांचा गोड आवाज मित्रांनो आपण ऐकणार आहात. रोशनजी पाटील साहेब वरून ह्या ठिकाणी आलेत कारण
स्कोरर आमचे नागले काका आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. जिनियस वाकरुळ त्यांच्या नावामध्येच जिनियस आहे, परंतु आता 12 चेंडू आणि 49 धावा गोळा करायच्या जिनियस वाकरुळ टीमला. साडेचार किंवा 5 ला सुरुवात व्हायला पाहिजे होती. पहिला डिले झाला संपूर्ण आपला कार्यक्रम. आता तुम्ही वेळ वेस्टेज घालवू नका, दिवस गेला रात्र घालवू नका प्लीज. आलाय वैयक्तिक पहिलं आणि सांख्यिकी चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आकाश मरगळा मात्र गोलंदाज ट्रॅकवर आलाय. आकाश मरगळा चौथं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांख्यिकी चौथं षटक फेकण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज येतोय. आकाश मरगळा स्ट्राईक वरती फलंदाज वैभव थेर. वैभव थेर 12 चेंडू बॅलन्स, 12 चेंडू बाकी. वैभव दादा आता मात्र कुठेतरी जिनियस वाकरू टीमला वैभवचा दिवस दाखवायचे असेल तर फलंदाजी करावी लागेल. वैभव थेर अब थेरना नहीं रुकना नहीं दौड़ना चाहिए. सुंदर ओहो काय जबरदस्त क्लास फटका पाहिला बॅकवर्ड डी पॉइंटला. हा येतो जबरदस्त क्लास फटका, षटकार आउट ऑफ द पार्क. या 30 येणारे चेंडू 11 आणि 11 चेंडू मध्ये 43. 11 चेंडू आणि 43 धावा. मी म्हटलं होतं वैभव थेर थांबून चालणार नाहीये, धावावं लागेल, पळावं लागेल, कारण जिनियस वाकरूळ जी तुमच्यावर आशा आहे ती कुठेतरी निराशा होता कामा नये. आणि तोच फटका बॅकवर्ड डीप पॉइंटला पण पाहिला आणि षटकार येतोय. 11 चेंडू 43 धावा. 11 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण आलंय. वैभव थेर आयकॉन खेळाडू आहे. आकाश मरगळा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूनं. ओहो यस 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 जातोय का. ओहो हा योगीजी ढाकवाल आपण कुठे असाल तर अमोल सरांची भेट घ्यायची आहे. अमोल सर स्टेजवर आहे, तुमची वाट बघताय. यस पंच रन किती आहे. 2 रन. दोन धावा म्हणजे त्या फिल्डराचे कौतुक करायला काय हरकत नाही. असं वाटत होतं की पुन्हा बॅकवर्ड डिफेंडला हा षटकार पाहायला मिळतोय का. हो हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. वाईड बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावणे बरपडले जाते. धाव संख्या होते टोटल 33. येणारे चेंडू 10 आणि 40 धावांची गरज. 10 चेंडू आणि 40 धावा. वैभव थेर जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना कोणत्या बाजूला झुकेल काही सांगू शकत नाही, कारण 10 चेंडू बाकी आहेत. वैभव दादा आणि 40 धावांची गरज. ओहो यस मिड विकेटला चेंडू खेळून काढला. शतरषक येतोय, झेल टिपला जातोय. आता मात्र फार मोठा झटका लागला जातो जिनियस वाकरोळ टीमला.
थँक्यू डीजे. वैभव थेर काय क्लास फटका पाहिला. त्याच्यानंतर मात्र अ, गोलंदाज आकाश मरगळाने मात्र विकेट प्राप्त केला. म्हणजे जी गरज होती वैभव थेर त्याच्याकडे अजून जर का थांबला असता, परंतु सुंदर झेल टिपला मिड विकेटला. फलंदाज बाद होतोय. आता मात्र समीकरण थोडस बदललंय. धावा झाल्यात टोटल 33. येणारी चेंडू मित्रांनो 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. 9 चेंडू आणि 40 धावा. आकाश मरगळा लाभ केलाय, उडवलाय सरळ चेंडू मात्र वडिश लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. काय तू चल मी आलो चाल्या पावली माघारी पाठवला जातोय. फलंदाज रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि सरपंच आणि हरीश पाटील सरपंच यांच्याकडून अश्विनी केतन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे जर का हॅट्रिक प्राप्त केली तर. आमच्या केतन पाटील त्यांच्या मिसेस आहेत. हा लाभ केलाय परंतु विकेट हो 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 सोडलंय. असं वाटत होतोय की हॅट्रिक हा गोलंदाज घेतोय का, पण दृष्ट्या लागली, नजर लागली मी तर म्हणेन. कौशल इंदुलकर याच्यासाठी पारस दरेकर यांच्याकडून जर का षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हॅट्रिक एक मारला तरी काय हरकत नाही. हॅट्रिक होईल तेव्हा होईल, पण एकासाठी सुद्धा लावणं गरजेचं असणार आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. 6 चेंडू आणि 39 धावा. फार मोठे समीकरण आलंय. साई कोडबी दरम्यान जिनियस वाकरुळ याच्यामध्ये आजच्या या रजनी मधला पहिला सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला जिनियस वाकरुळ तर दुसऱ्या बाजूला साई कोडबी. सहा चेंडू आणि 39 धावा. जिनियस वाकरुळ टीमला जिंकण्यासाठी 6 चेंडू बाकी आहेत आणि सहा चेंडू आणि 39 धावांची गरज. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. समीर खाकर गोलंदाज ट्रॅकवर आलाय. 6 चेंडू बाकी आणि 39 धावांची गरज असणार आहे जिनियस वाकरुळ टीमला. स्ट्राईकला कौशल्य आहे आणि कौशल्यासाठी हॅट्रिक जर का षटकारांची केली तर पारस दरेकर याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 6 चेंडू आणि 39 धावा. फटका फसलाय, फलंदाज बाद होणार. षटकारासाठी पारितोषिक लावलं होतं परंतु विकेट देऊन तंबूच्या आसराला येतोय कौशल्य इंदुलकर. आता मात्र 5 चेंडू 39 धावा. धून अतिशय सुंदर धून या ठिकाणी मित्रांनो आपण ऐकता. कारण मैत्री असावी तर कशी असावी हे जिवंत उदाहरण खऱ्या अर्थानं आमच्या पेन प्रगाच्या या संपूर्ण 18 शिलेदारानं मैत्रीचं मनीष नवीन फलंदाज जवळजवळ
सामन्याची फॉर्मॅलिटी बाकी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. औपचारिकता बाकी आहे. कारण साई कोडबी टीम मात्र कुठेतरी अग्रेसिव्ह पाहिली आपण. कारण 72 धावा बनवल्या होत्या आणि 73 धावांचं उत्तर देत असताना जिनियस वाकरूळ मात्र कुठेतरी पिछाडीवर आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर समीर खाकर. पुन्हा मात्र चेंडू वारंवार डॉट मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण वारंवार डॉट चेंडू ज्या वेळेला पडले जातात त्या वेळेला मात्र फलंदाजावर थोडासा दबाव मात्र पाहतोय आपण. समीर खाकर पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय साई कोटबे टीम कडून. आणि साई कोटबे टीम जवळ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले. पुन्हा मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. कनेक्शन नहीं तो रिएक्शन कहाँ से होगा. कनेक्शन होना चाहिए, बनना चाहिए, तभी तो कुछ बन सकता था. लेकिन अब मुकाबला हाथ से निकलता जा रहा है. कारण चेंडू राहिलेत फक्त 3 आणि 3 चेंडू मध्ये 2 चेंडू. यस 2 चेंडू. दोन चेंडू बाकी आहेत. थोडस स्कोरिंग मध्ये थोडस आमच्या स्कोरर कडून थोडस चेंडू मात्र या ठिकाणी आता 1 चेंडू आणि 39 धावा. फार मोठे समीकरण. फार फरकाने जवळ साई कोडबे टीम या ठिकाणी विजय संपादन करण्याच्या मार्गावर आहे. कारण 1 चेंडू आणि 39 धावा ऑन साइडला. परंतु सामना विजयी ठरला जातोय साई कोडबे टीम. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. आणि जुनियस वाकरूळ टीम या ठिकाणी पराजित झाले. त्यांचे या स्पर्धेमध्ये आपण सहभाग करूया. गोड कौतुक. धन्यवाद. समालोचन कक्ष आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वळतोय. ज्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाच्या सोहळ्याचा उत्सव झाला आणि ज्यांच्या योगदानाने हा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्या ग्रुप ग्रामपंचायत बेलवड्याच्या विद्यमान सदस्या सन्माननीय अश्विनीताई केतन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. परमपवित्र भगवद्गीता आणि मांगल्याचं प्रतीक असलेलं तुळशीचं रोप देऊन आलेल्या प्रत्येक अतिथींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. सन्माननीय अश्विनीताई केतन पाटील विद्यमान सदस्या ग्रुप ग्रामपंचायत बेलवडे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर ग्रुप ग्रामपंचायत बेलवड्याचे विद्यमान सरपंच सन्माननीय हरेश दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून परमपवित्र भगवद्गीता आणि मांगल्याचं प्रतीक असलेलं तुळशीचं रोप देऊन सन्मान केला जात आहे. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत वाकरूळचे विद्यमान सरपंच गणेशजी गायकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मैत्री चषक 2025च्या माध्यमातून मैत्री ग्रुप पेंड पुरवठ्याच्या वतीने